श्री स्वामी समर्थ. आज तारीख आहे 15 ऑगस्ट 2024. आज आपण गोल्डचे ॲनालिसिस करूया. आज आपल्याला न्यूयॉर्क आणि लंडन सेशनमध्ये काय मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो ते बघूया. आता मंथली टाईम फ्रेममध्ये मार्केटने अजून ह्या पॉईंटपासून जर बघितलं आपण इथपर्यंत 38% रिट्रेस केलं आहे. बट एक मिनिट बट हा जर कंटिन्युएशन आपण पकडला 84-85पर्यंत, हा जो ऑल टाईम आहे 83च्या ऑल टाईम हायपर्यंत अजून मार्केटने रिट्रेस केलेलं नाही किंवा काइंड ऑफ 38च्या अबोव रिट्रेस करून पुढे मुवमेंट दिलेली. विकली टाईम फ्रेममध्ये बघूया. विकली टाईम फ्रेममध्ये मार्केट एकच रेजिस्टन्सला खूप वेळेस फेस करते की आधी हा रेजिस्टन्स होता तर त्यालाच काइंड ऑफ रेजिस्टन्स ॲक्ट करून परत त्याला रेजिस्टन्सने त्या पॉईंटपासून मार्केट रिव्हर्स आलं आहे. प्लस याच्यात आपण बघणार की हाफ वीक याची हाफ वीक किती येते, कोणत्या पॉईंटला येते, तर याची हाफ वीक येते आणि मार्केटची क्लोजिंग नाही तरी मार्केट अजून त्या हाफ वीकपासून 60च्या बिलोज आहे. अजून फिबवरून बघूया दोघी साईडून. फिब आलेली वरून 38 खालून वरून. आता बघूया या हायपासून. ओके, डेली टाईम फ्रेममध्ये बघूया की मार्केट एक स्ट्रक्चर बनवत आहे हायनुसार. लो आणि हे स्ट्रक्चर बनतं कुठे आहे, ऑल टाईम हाय रेजिस्टन्स या लेवलमध्ये. तर आपल्याला हा एक प्रकारचा ट्रिपल टॉप स्ट्रक्चर बघायला मिळतं इथं. प्लस प्रत्येक कॅन्डल कुठून रिजेक्ट होते ते पण बघूया आता आपण. जसं की आहे टाइम स्पेंड एरिया प्लस हाय रेजिस्टन्स, याला ॲक्ट केलं इथं सपोर्ट. एक चान्सेस असा पण आहे की हाय हा लो हा हाय याचे कम्पॅरेटिव्ह हाय जर क्लोज झाला तर आपल्याला मार्केट 2550 या लेवलमध्ये बघायला मिळू शकते. ओके, प्लस इथं काय आहे अजून, ही ओपनिंग क्लोजिंग आहे. ह्या ओपनिंग क्लोजिंग पासून सुद्धा मार्केट डाऊन जाण्याचे चान्सेस आहे. याला जर रिॲक्ट केलं त्याने या टाईपमध्ये तर आपल्याला डाऊन साईड रॅली बघायला भेटू शकते. 4 आवर टाईम फ्रेमवर बघूया. 4 आवर टाईम फ्रेमवर आपल्याला स्ट्रक्चर काही असं बघायला मिळतंय की ही आहे नेकलाईन या डबल टॉपची ऑल टाईम हायमध्ये. ही आपल्याला स्ट्रक्चर इथं बघायला भेटलं. प्लस मार्केट जेव्हा परत आलं त्याच झोनमध्ये तर आपल्याला एक हाय स्ट्रक्चर बघायला भेटलं. पण जेव्हा न्यूज होती NFP फ्रायडेला या पॉईंटला, त्यानंतर मार्केटने रिट्रेस करून एवढा मोठा फॉल दिलेला आहे. हा फॉल आपल्याला कॅप्चर करता आला असता, सुटला आहे आपल्याकडून.
एक्झॅक्ट 61. हा एक स्ट्रक्चर होता. प्लस जर आपण खालून व्ह्यू बघितली, हे स्ट्रक्चर होतं डबल बॉटम. ही आहे इथं त्याची नेकलाईन. या नेकलाईनलाच त्याने इथं आपलं काय म्हणतात त्याला, टच करून वरती गेलं. प्लस या झोनमध्ये आपल्याला फी पण बघायला भेटते, की फी म्हणजे येलो नंतर हा एक टाइम स्पेंड एरिया, त्याच्यानंतर हा एक हायर आहे. फी अशी की या झोनपासून इथं हा एरिया येतोय 38%. 38ला किती प्राईज आहे? 2393.50च्या आसपास. 2393 पासून आपल्याला तरी या पॉईंटपासून 800 पीप मुवमेंट बघायला भेटली. तर आता स्ट्रक्चर असं आहे की हा हाय, हे डबल टॉप, हे ट्रिपल टॉप टाईप स्ट्रक्चर. पण या रिट्रेसमेंटला जर एंट्री भेटली आपल्याला, तर आपण या टाइम स्पेंड एरियापर्यंत टार्गेट ठेवूया. हा जो झोन आहे पूर्ण इथपर्यंत, या झोनची लेंथ आहे तरी 170 फीट. बघूया काय होतं 1 आवर टाइम फ्रेममध्ये. मार्केट अनवॉन्टेड कॅन्डल पासून रिएक्ट करते. ही आहे अनवॉन्टेड, प्लस मार्केट त्याच याला रेजिस्टन्स हॅक करते, प्लस EMA पण त्याच झोनमध्ये. इथं आपला टाइम आहे 9:30. आपल्या सेशन टाईमनुसार आपली एंट्री इथं बनत नाहीये, प्लस पण स्ट्रक्चर तयार होते. ओके, इथं 30 मिनिट टाइम फ्रेमवर जाऊया. 30 मिनिटनुसार आपल्याला एक रिट्रेसमेंट बघायला भेटते. पासून ओके, खालून येते हायर आहे स्ट्रक्चर टाइम एरिया. बट आपली रिट्रेसमेंट आपण 60 पर्यंत तरी एक्सपेक्ट करूया, तिथून डाऊनफॉल येण्याचा चान्स आहे. थँक्यू.